हॅलो, कशा आहात सगळे? मजेत ना? चला, आज आपण बनवणार आहोत ज्वेलरीसाठी लागणारे हे स्टड फ्लॉवर, जे की खूप इम्पॉर्टंट्स आहेत प्रत्येक ज्वेलरीसाठी. याचं बेस ज्याला आलं त्याला ज्वेलरी इझिली बनवता येईल. ओके, तर लागणारं साहित्य: प्लायर, कटर, कैची, ओके, बेंडिंग इन्स्ट्रुमेंट जे नेहमीच आपल्याला कंपल्सरी लागतात, 0.4 गेज वायर, white pearl and this कुंदन, व्हाईट कुंदन. ओके, जे की तुम्ही बघू शकता आपण हे स्टड बनवणार आहोत. हे खूप इम्पॉर्टंट असतात. हे जर तुम्हाला आले बेसिक तर तुम्हाला कोणती पण ज्वेलरी इझिली बनवता येईल. ओके, तर चला आपण स्टार्ट करूया. आता आधी 0.4 गेज वायर काढून घ्यायची आपल्याला जेवढी हवी आहे. हे कशी असते ना, 0.4 गेज वायर जास्त नाही काढायची आणि काढल्यावर तिथे एक हुक असतं त्याला लावून ठेवायचे. जर ते लावून नाही ठेवलं ना ते पूर्ण गेज वायर बाहेर निघून अस्ताव्यस्त होतं. बघा, आता आपल्याला व्हाईट पर्ल ओवून घ्यायचे आहे. 8 व्हाईट पर्ल ओवून घ्यायचे आहे. ओके, जे की आता आपण ओवून घेत आहोत. खूप जणांचे मेसेजेस आले मला की मॅडम तुमचे व्हिडिओज प्रॉपर दिसत नाही, काही भाग हाईड होतो. तर आधी माझ्याकडे मैत्रिणींनो जे स्टिक असते, कॅमेरा स्टिक, ते नव्हती. आता मी ते घेतलेली आहे. तर आता तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ हा डिटेल आणि प्रॉपर दिसेल याची मी खात्री देतो. आणि आधीच्या व्हिडिओजमध्ये काही पार्ट हाईड झाला त्याच्याविषयी मी मनापासून तुम्हाला सॉरी म्हणत आहे की आपण टाईम आपलं काढून व्हिडिओ बघत असतो आणि त्याच्यामध्ये काही आपल्याला समजलं नाही, काही हाईट झालं तर आपल्याला चांगलं वाटत नाही, आपला टाईम वेस्ट गेलं असं वाटतं. तर नक्कीच मला त्याची जाणीव आहे, त्यासाठी सॉरी. पण यानंतरचे जेवढे पण व्हिडिओ येतील ते प्रॉपर असतील आणि प्रत्येक भाग दिसेल. ओके, तर बघा आपण व्हाईट पर्ल ओवून घेतलेले आहे. ओके, बघा आपण ओवून घेतलेले आहे व्हाईट पर्ल. आता आपल्याला त्याची फोल्डिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे असं एक राऊंड शेप पिढा घालून घ्यायचा आहे. दोन्ही 0. गेज वायरची जी वायर आहे बघा, मी पिढा घालून घेत आहे. बघा, असं पिढा मारून घ्यायचा, 2-3दा मारलं तरी चालेल. आणि आता जो कुंदन आहे व्हाईट कुंदन तो आपल्याला मध्ये अटॅच करायचा आहे. तर तो एका साईडच्या 0.4 गेज वायरमधून तो आपल्याला तिथे ओवून घ्यायचा आहे. ओके, बघा कधी कधी काय होतं ना, जे आपण ओवलेले हे असतात बीड्स, त्यांची लेंथ कशी कमी होऊन जाते, त्यामुळे ते कसं कुंदन प्रॉपरली फिट होत नाही. तर थोडं आपल्याला हे करावं लागतं, म्हणजे बेस द्यावं लागतं, मग ते अटॅच होऊन जातं. बघा मी अटॅच केलेलं आहे तिथे, बघू शकता तुम्ही. आता आपल्याला काय करायचं आहे ना, त्याला दुसऱ्या बाजूने 0.4 गेज वायर काढून घ्यायची आहे, जे की तिथे प्रॉपरली तो फिट होऊन जाईल, ते निघायला नको त्यामुळे. ओके, बघा मी ते केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, वरती डिझाईन बनवायची आहे 0.4 गेज वायरने, जी बघायला अट्रॅक्टिव्ह वाटेल आणि आपलं स्टड आहे जे फ्लॉवर आहे ते बघायला अट्रॅक्टिव्ह वाटेल. बघा, 3 मण्यांच्या समोर घेऊन मागे 2 मण्यांच्या असे ते डिझाईन असते बनवायची. बघा तुम्हाला मी प्रॉपरली बघा, तुम्हाला दिसेल मी करताना. बघा 3 पकडायचे, मागे यायचं 2, पुन्हा समोर 3 आणि मागे 2, म्हणजे समोर 3 मागे 2, समोर 3 मागे 2, असं करता करता जिथून आपण स्टार्ट केलं तिथेच एंड करायचं. ओके, जर हे स्टड बनवायचं तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन पाहिजे असतील, वेगवेगळे फ्लॉवर कसे बनवायचे याचे डिझाईन पाहिजे असेल तर मला DM करा, मी तुम्हाला नक्कीच वेगवेगळ्या फ्लॉवरच्या आणि स्टडच्या डिझाईन पुन्हा घेऊन येईन. ओके, बघा तुम्ही प्रॉपरली बघू शकता.
मी केलेलं आहे. ओके, काय म्हटलं मी, समोरचे 3 आणि मागेचे 2 असे. तुम्ही करून बघाल ना तेव्हा ते तुम्हाला कळेल प्रॉपरली. ओके, बघा आपलं स्टड रेडी आहे आणि किती बघायला सुंदर दिसत आहे. याचं आपण इयरिंग बनवू शकतो, हँडरिंग बनवू शकतो, गळ्यातलं लॉकेट बनवू शकतो, नोज रिंग बनवू शकतो. सगळ्या ज्वेलरी या स्टडने आपण बनवू शकतो. तर त्या ज्वेलरीचे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील, स्टडच्या सहाय्याने वेगवेगळ्या ज्वेलरी कशा बनवायच्या, तर त्यासाठी सुद्धा मला DM करा. मी नक्कीच तुमच्यासाठी नवनवीन आता व्हिडिओ घेऊन येईन. आणि आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये एकही भाग स्किप होणार नाही याची मी खात्री देते मैत्रिणींनो. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके, बघा कसे वाटले स्टड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.